मंचर बायपासचा भुयारी मार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा। मंचर बायपास उड्डाणपुलाच्या सुरुवातीला मंचर दिशेने येणाऱ्या भरधाव दुधाच्या टँकरने एकलहरीकडून मंचरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली असून दुचाकीवरून जाणारे अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याचे समजतं आहे। धडक इतकी जोरदार होती की दुचाकीला टँकरने जवळपास 100 फूट फरफटत नेले। घटना कशी घडली, काय म्हणाले प्रत्यक्षदर्शी? प्रशांत शंकर घोडे, मी कळंबचा राहणार आहे। मी मंचरवरनं नारंगाव दिशेने चाललेलो। माझ्या पुढे एक गोवर्धनचा टँकर चाललेला। पेट्रोल भरून ही पुढे येत असताना टँकरवाल्याने इंडिकेटर न देता राईट साईडला टर्न घेतल्यामुळे मुले पण वायबल झाली, ती पण स्पीडमध्ये होती। पण त्या समोरासमोर धडक झाल्यामुळे त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे आणि जर इथे गतिरोधक जर टाकले नाही तर वारंवार हे अपघात होत राहतील। त्यासाठी इथे गतिरोधक टाकणे खूप आवश्यक आहे। टँकर कुठे आहे? पुलाखालीच होता का? टँकर मंचरच्या दिशेने बायपासने म्हणजे सर्व्हिस रोडने बायपासला घुसत होता साईडला। इथं काय दिशादर्शक फलक काहीच नाही, काहीच नाही। येथे दिशादर्शक वगैरे काहीच नाही फलक। दोन मुलांची आता परिस्थिती कशी आहे, काय कर? खूप गंभीर परिस्थिती आहे। त्यांना कोणत्या हॉस्पिटलला नेले? सिद्धी हॉस्पिटलला त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेलेले। कुठले आहेत ते? एक आंबे हातवी साईडचा आहे आणि एक जुन्नरमध्ये कुकडेश्वर साईडचा आहे। त्याची काय नावं कळू शकलीत का? एकाचंच नाव समजलेलं आहे, रोहित चिमटे म्हणून त्याचं नाव आहे। बरं, आणि टँकर कुठे गेला आता? टँकर पोलीस चौकीला पोलिसांनी जमा केलेला आहे। घटनास्थळी ॲम्ब्युलन्स लगेच आली होती का? हो, एक 5 मिनिटामध्ये ॲम्ब्युलन्स लगेच आलेली। आणि पोलीस प्रशासन, हायवे प्रशासन? पोलीस प्रशासन नंतर ना आले। आणि हायवेचे? हायवेचं कोणीच नव्हते। अजून तर कोण टायगर आलेलं नाही? टाइम्ससाठी रवी लोखंडे, मंचर।